विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय। विदर्भाच्या वाशिममधील मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे। विशेषतः दुबळवेल येथील ग्रामस्थांना या समस्येचा मोठा फटका बसतोय। पाणी टंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज गावकऱ्यांनी घागर मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी। समस्या भीषण बनत चाललेली आहे। ग्रामीण भागामध्ये तर अक्षरशः जे नदी विहिरी ओढे आहेत त्यांनी तळ गाठलेले आहेत, त्यामुळं जे नागरिक आहेत त्यांना 1-1.5 किलोमीटर पाणी आणावं लागते। तर मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील जे नागरिक आहेत त्यांनी आज या पाणी टंचाईच्या समस्येसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। आपल्यासोबत त्या नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगसाल, आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे, काय नेमकी समस्या आहे तुमच्याकडे? समस्या म्हणजे आम्हाला आता धरण 4-5 वर्ष झालं होते करू लागले, धरण नाही झालं आम्हाला। म्हणजे आम्हाला अर्जंट पाणी पाहिजे। विहिरी दिल्या म्हणत आमच्या गावात काही एक विहीर नाही आली, पण आम्हाला अर्जंट धरण पाहिजे म्हणजे पाहिजे। आमच्या गावात पियाला पाणी नाही। पण बघतोय की तुमच्याच माध्यमातून आम्ही सतत टीव्हीवर न्यूज बघतोय की उष्माघात वाढत आहे। सरकार सांगताय, प्रशासन सांगताय की दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही घराच्या बाहेर निघाला नाही पाहिजेत। आमच्या माय माऊल्या जर घराच्या बाहेर नाही निघल्या तर अक्षरशः आमच्या घरात पाण्याचा एक थेंब पण येणार नाही। त्या माय माऊल्याला विहिरीवर जाऊन कुठून तरी ओढ्यावर जाऊन कुठून तरी पाणी आणावं लागते आणि घरदार चालवावं लागते। जी पाणी टंचाईची जी समस्या आहे याचं निराकरण करा अशी मागणी यावेळी दुबळवासी यांनी केलेली आहे। गणेश मोहोळ, झी मीडिया, वाशिम।